ज्ञानी आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज निलेश श्रीमंत उभारणार क्रिकेट संघाचा उभरता सितारा निक ब्रिटो सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्स दूरखंड गोलंदाजीला पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकासाठी. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. डाव्या हाताचा प्रथमेश आपल्याला बघायला मिळतो स्ट्राईकला आणि नॉन स्ट्रायकर एंडला ज्ञानी आपल्याला बघायला मिळतोय आणि गोलंदाजी भरपूर गोलंदाज निक ब्रिटो आपल्याला बघायला मिळालाय. सर उत्तम मोठे यांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामना चालू होण्याचा 5 षटकांचा सामना आहे. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळत आहे आणि गोलंदाजी भरपूर गोलंदाज निलेश इलेवंत उपादंड क्रिकेट संघाचा निक ब्रिटो बघायला मिळालाय. समोर टाकलेला चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. सुंदर देखना फटका लेदरबॉल क्रिकेटची आठवण करून देणारा पहिला चेंडू बरं आहे. सुंदर समजी लगेचचा फटका समजीला घरंगेचा जरा चौकार बघायला मिळालाय. दुपारच्या सत्रात कडक उन्हात कडक फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. चवटा कोसरा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय फलंदाजीचा आणि आम्हाला फलंदाजी कावी होती कारण आम्हाला डोंगर एवढी धावसंख्येचा एका बाजूनं रचायची या मैदानावर. भव्य दिव्य आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमेश राहुलच्या बॅट मधून एक नेत्रही पद्धतीचा फटका बघायला मिळाला. जमिनीला गरंगेत सदर डी पर्यंत कार्पेट पद्धतीचा एक शानदार चौकार बघायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत खातं खोलले चवटा कोसरा क्रिकेट संघाच्या कोट्यातनं. गती परिवर्तनाचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू 2 हात समांतर केले व्हाईट बॉल न अजून एक धाव मिळेल चवटा कोसरा क्रिकेट संघासाठी. 5 धावा धावफलकावर. आवाज द अंपायर चेंडू अपील बघायला मिळालं पण पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळाला. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 5 धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका कव्हरला केलाय. प्रथमेश राऊच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत चेंडू झालाय विजयी. पंचांची इशारा चौकाराचा. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा धावफलकावर. दोन उत्तुंग पद्धतीचे फटके चौकारांची लयलूट करणारे खेळ प्रथमेश राऊच्या डाव्या त्याच्या शरीदार फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळत. निक ब्रिटोच्या विरोधात 2 मोठे फटके 9 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावर निलेश इलिबन रेडी उपादंड क्रिकेट संघ मैदानाच्या आत्मक्षेत्र रक्षण करतोय. गती परिवर्तनाचा चेंडू खोदून काढलाय. शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा सुंदर नेत्री पद्धतीचा आतषबाजी चौकारांच्या मैदानाच्या आतमध्ये 4 या धावसंख्येसाठी बघायला मिळाली आहे. आमचा सरपंच लय भारी सरपंच चषक 2024 क्रिकेट रणसंग्राम. प्रथमेश राहुलची काय फटकेबाजी सैरा वैरा करून सोडलं निलेश शिलेबोत उपादंडा वेगुर्ला क्रिकेट रेडी वेगुर्ला क्रिकेट संघासाठी. चौकारांची आतषबाजी बघायला मिळाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटला. चेंडू व्यवस्थित स्पर्शाला नाही. चेंडू पहिला एकच धाव आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर. सुरुवातीलाच दाबा बनवलाय ज्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात निक ब्रिटोच्या विरोधात आम्हाला सुंदर फटकेबाजी करत निर्णय फटकेबाजी करत चवटा कोसरा क्रिकेट संघासाठी नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय फलंदाजीचा आणि फलंदाजी करत असताना निर्णयाला अनुसरून फटकेबाजी ही प्रथमेश राऊची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली.
सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतो. लेदरबॉल क्रिकेटची आठवण घेऊन देणारा फटका. पुन्हा एकदा शॉर्ट मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू. हा चौकाराची लयलूट करणारी फटकेबाजी. ही चव्हाटा कोचरा क्रिकेट संघाच्या कोट्यातून फलंदाजांची आपल्याला बघायला मिळत. रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी फटकेबाजी. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होत. सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. नॅनूच्या बॅटमधून फटका बघायला मिळाला. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. गौरव सावंत आणि पूर्ण टीमच्या माध्यमातून. एका बाजूने प्रथमेश राऊने सुरुवात केली चौकारानं, त्याचाच कित्ता मी गिरवणार आहे. नॅनूनं सांगितलं त्याचा एक नेतृत्व पद्धतीचा फटका चौकारासाठी निक ब्रिटोच्या विरोधात. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत. सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर 4 चौकारांच्या जोरावर. गोलंदाजी भरपूर गोलंदाज सज्ज झालाय. प्रामुख्यानं गोलंदाजी करणारा निलेश शिलोन उभा दांडा रेडी क्रिकेट संघाचा राकेश सारंग आपल्याला बघायला मिळतोय. ज्याला सुरुवातीला स्लाइस सापडलाय फलंदाजी करत असताना, ज्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि त्याची पटकी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात नेत्रहीप पद्धतीची ही चौकारांची लयलूट करणारी तो प्रथमेश राऊळ सज्ज झालाय. स्वेजेटचा फटका मारण्याचा प्रयत्न राकेश सारंगच्या विरोधात थोडासा असफल राहतो. या फटक्यासाठी एकेरी धावसंख्येसाठी पावलं बळवली आहेत आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. धावा या कशाईमध्ये चवट्टा कोचरा क्रिकेट संघासाठी प्रत्येक धावी लाख मोलाचे आणि ती लाख मोलाची धाव कसोशीने घेण्याचा प्रयत्न हे नॅनो पिंगळे आणि त्याच्या साथीला प्रथमेश राऊळच्या माध्यमातून चवट्टा कोचरा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. समोर टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळावा. स्ट्राईकला प्रथमेशला आणावं हे नॅनूचे इरादे. आपल्याच फॉलोत्रमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करत जो निलेश उभांडा क्रिकेट संघासाठी डॉट बॉलची सुरुवात पाहिजे होती ती राकेश सारंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. कव्हरला प्रतीक डिसोलकर वेगाने चेंडू पर्यंत येतोय. स्वतःला सावरतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची जोडीत 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या मोबदल्यात पहिल्याच ओव्हरला 4 चौकार आपल्याला बघायला मिळाले आणि त्यानंतर राकेश सरंगची कमबॅक करणारी गोलंदाजी. मोठा फटका बघायला मिळतोय. शॉर्टम पुलच्या मागे टाकलेल्या चेंडूवर भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला ऐन मुकेश आणि शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेवर आपल्याला बघायला मिळतोय. दमदार शानदार क्रॅकिंग षटकार बघायला मिळालाय. प्रथमेश राऊळची शांत फटकेबाजी सुरुवातीला चौकारांची लयलूट करणारी आणि त्यानंतर प्रामुख्याच्या गोलंदाजावर हल्लाबोल. गती परिवर्तन चेंडू समोर टाकलेला खोदून काढलाय. जमिनी लगतचा फटका पुन्हा एकदा इष्टाकावरला परतीची पेगीर वाखाणण्याजोगी. दुसऱ्या धावसंख्येला तमाम संख्येला समाप्त करणारी फेक एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडू 9 धावा खर्च करतोय राकेश सरंग. त्याच्या विरोधात एक मोठा फटका हा प्रथमेश राऊळचा बघायला मिळत. शॉर्ट प्रकार चेंडू आडव्या बॅटचा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक निक ब्रिटो आपल्याला बघायला मिळतोय. परतीची पेगी वाखाणण्याजोगी टायनचा आवाज करून देणारी निलेश 11 उपदंड रेडी बेंगुरा क्रिकेट संघाच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत. सांघिक धावफलकावर प्रति षटकामध्ये 14च्या सरासरीनं 28 धावफलकावर.
ज्या गोलंदाजानं या वर्षामध्ये प्रभावित केले आपल्या गोलंदाजीनं उबदांड गावाच्या टीम मधून खेळत असताना अनेक प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यानं मिडनवर टाकले कित्येक वेळा आसराम टीम लीग चषकच्या माध्यमातून आणि त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. राकेश सारंगच्या छत्रशाहीखाली उभरते सितारे खेळताना बघायला मिळत आहेत आणि त्यातील अजून एक नाव आपल्याला उभरते त्याचं प्रतीक डिसोलकर आणि त्याच्या विरोधात ज्ञानू पिंगळे बघायला मिळेल. समोर टाकलेला चेंडू समोरला उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय कराय चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. चौतीस धावा फलकावर युवा वर्सेस युवा आणि त्याच्या प्रत्युत्तर दिले प्रतीक डिसोलकरला ज्ञानून षटकारानं. पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑन अभिच्या डोक्यावरून चेंडू. ज्या प्रतीक डिसोलकरचं कौतुक केलं त्या कौतुकास्पद कामगिरी प्रतीकनं नाही केली, ज्ञानून केली. आणि जरी ही मूर्ती लहान असली शरीरानं सड पातळ बांधायचं बघायला मिळतोय पण फटके त्याचे दमदार. हे चव्हाटा कोसरा क्रिकेट संघासाठी आतषबाजी सुरुवातीला चौकारांची लईलोट आणि त्यानंतर स्लॉक ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर आतषबाजी ही षटकारांची बघायला मिळत. 6 या धावसंख्येनं 40 धाव फलकावर आपल्याला बघायला मिळाल्यात. सरपंच चषक रेडीच्या माध्यमातून प्रतीक डिसोलकरच्या विरोधात ज्ञानू पिंगळेनं दे दनादन फटकेबाजीला सुरुवात केली. सुरुवातीला प्रथमेश राहू इंद मैदानाच्या आतमध्ये चौकारांची लूट एक मोठा फटका आणि प्रतीक डिसोलकरच्या विरोधात फटकेबाजी तगडी बघायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटला निक ब्रिटोच्या डोक्यावरून. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये कोचरा क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळत आहे. 3 बॉलला 3 मोठे फटके षटकारांची ट्रिप बघायला मिळाली. .in माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून समोर टाकलेला चेंडू आणि त्यानंतर डीप मिड विकेटला उडवलेला फटका प्रतीक डिसोलकरच्या विरोधात. 3 बॉलला 3. 2 उभरते सितारे एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत आणि जसं उत्तर साधारण धोरी पाहिजे होतं तसं उत्तर आपल्याला बघायला मिळालंय. ते ज्ञानूच्या चेंडूपळीतून एक गाव एक संघ या संघपतीवर खेळत असताना आपल्या गावाच्या योगदानासाठी आपल्या गावाच्या यशासाठी खेळत असताना आपल्याला मेहनत करावी लागेल आणि मेहनत केल्यानंतर आपल्याला यशोप्राप्ती होईल. या इराद्यानं ज्ञानूची फटकेबाजी. गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येसाठी त्यानं फटका खेळलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक आपल्याला बघायला 47 धावफलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून भाजप तालुका अध्यक्ष सन्माननीय आमचे जवळचे मित्र वेंगुर्ल्यावरून सरपंच चषक रेडीसाठी यांचं खास या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय पप्पू परब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्याला विनंती आणि त्याचबरोबर आमचे मित्र सायमन यांचं पण आगमन झालंय. आपल्याला पण विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानबंध बा आपलं हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2026च्या माध्यमातून ज्ञानू पिंगळीची काय फटकेबाजी स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे परबड ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संतोषजी चव्हाण यांचं पण आगमन झालंय. आपल्याला पण विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानबंध बा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपल्याला बघायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल येणारा चेंडू असेल तो फ्रीडचा चेंडू असेल नो बॉल म्हणजे प्रतीक डिसोलकर वर ज्ञानू पिंगळेनं वर्षावच केला षटकारांचा. आतषबाजी सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके आणि त्यानंतर प्रतीक डिसोलकर खर्चित करतो एक अजून एक बोनसची धावसंख्या. पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका निकच्या डोक्यावरून गेलाय. काय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दाजी कुठं आतषबाजी कडक उन्हात कडक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. शरीरानं जरी मी बारीक असलो सडपातळ बांधायचा असलो तरी माझे फटके प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात ही तगडेच फटके असणार आणि त्या तगड्या फटकांनी चव्हाटा कोचरा क्रिकेट संघाचा धावफलकावर बघायला मिळतोय. 50वी गटात 55 धावा धावफलकावर. नक्कीच ज्ञानी याला देखील पारितोषिक आलंय. मैदानावरती हॅट्रिक साधलं होतं 3 षटकाराच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. आरवली गावचे सरपंच सन्मानचे समीर कांबळे साहेब यांच्याकडनं तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक येते. ज्ञानी
पिंगळेसाठी. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. पंचावन्न धावा धावपलकावर जो क्रिकेट संघ विजयी होईल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. जो क्रिकेट संघ पराभूत होईल सरपंच चषक 2026 ला त्याला नमस्कार करावा लागेल. कोणता क्रिकेट संघ चमत्कार करतोय? सुरुवातीला छोट्या सणीच्या ज्ञानू पिंगेने चमत्कार केलाय प्रतीक डिसोलकरच्या विरोधात आतषबाजी षटकारांची, आणि त्यानंतर राकेशच्या विरोधात प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय डाव्या हाताचा. त्यानं सुरुवातीला चौकारांची रेल्यूट केली, त्याच्या विरोधात त्यानं एक मोठा फटका केलाय. बिनबाद 55 धावा धावपलकावर 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. शॉर्ट फ्लिप प्रकार चेंडू आडव्या बॅटनं बॅकफुटला जाऊन फटका. क्षेत्ररक्षकाने पहिला प्रयत्न स्वतःला सावरले, परतीची वेगानं करतोय. एकच बनेल. एक न बनलाय सांघिक धावपलकावर अब तक 56 धावा धावपलकावर. धावा कशाही येऊन देत, सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही घेतलेला निर्णय हा फलंदाजीचा, आणि ती फलंदाजी करत असताना फलंदाजीची ताकद आमच्याकडे आहे, आणि जो घेतलेला निर्णय आम्ही सत्यात उतरवणार हे इरादे स्पष्ट केले. सवाटा कोचरा क्रिकेट संघाने मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तनाचा चेंडू वाईड बॉल असेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पंचांनी सुरुवातीला वाईड बॉल रिक्यू ठिकाणी सेव्ह ठेवलाय त्याच्या जोलेकरनं. एकेरी धावसंख्येनं 57 धावा धावपलकावर राकेश सारंगच्या विरोधात फटकेबाजी, त्यानंतर वाईड बॉल बघायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल असेल. बोनसच्या स्वरूपात 2 धावा तर बनल्यात चवटा कोचरा क्रिकेट संघासाठी. 58 धावा धावपलकावर एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. पंचांकडे नजरा टाकल्या तरी पंचांनी या ठिकाणी वाईड बॉल नाही आहे, पण बॅटिंग घेणाऱ्या टीमनं पंचांना चॅलेंज केलं. हा वाईड बॉल आहे, आणि बघूया जर वाईड बॉल असेल तर अजून एक धाव चवटा कोचरा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये जोडली जाईल, आणि हा जर वाईड बॉल नसेल तर डॉट बॉल बघायला मिळेल. तो निलेश 11 रेडी उपादंड क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. फेअर डिलिव्हरी रिवन सक्सेसफुल आपल्याला बघायला मिळाला आहे चवटा कोचरा क्रिकेट संघाचा. पुढे सरसव फटका खेळायचा होता, ज्या नेहरू पिंगेनं प्रतीक डिसोलकरच्या विरोधात दन फटकेबाजी केली मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक डिसोलकरच्या विरोधात आतषबाजी षटकारांची, त्याच ज्ञानूला मी रोखणार हे इरादे आता निलेश 11 उपदंडा रेडी वेंगुर्ला क्रिकेट संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू त्यानं हेरलं ज्ञानूनं, आणि त्यानंतर नेत्रदीप पद्धतीचा गगनाला गबस निघालणारा दमदार शानदार क्रॅकिंग षटकार. थँक्यू. 64 धावा धावपलकावर राकेश सारंगच्या विरोधात डॉट बॉल आले तरी मोठा फटका खेळणार हे इरादे स्पष्ट केले ज्ञानूनं. पुन्हा एकदा पुढे सरसवत फटका डोलवायचा होता. आवाजदार अंपायर रेस्टँडच्या समोर आढळलाय ज्ञानू पिंगळे, आणि ज्याला त्या कामासाठी पाठवलं होतं पाया भक्कम करण्यासाठी सबट कोचरा क्रिकेट संघाच्या कोट्यातून नेतृत्व करत असताना मूर्ती लांबन कीर्तिमान ज्ञानूनं आपलं काम केलंय, आणि माघारी परतला ज्ञानू. पहिला गडी बाजवतोय सबटा कोचरा क्रिकेट संघाचा. ज्ञानू माघारी परतलाय. सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय 64 धावा धावपलकावर. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्ञानू पिंगळेसाठी टाळ्यांचा आवाज करूया. 37 धावांची बहारदार खेळी प्रतीक डिसोलकरच्या विरोधात.
मूर्ती लहान पण कीर्तिमान आपल्याला बघायला मिळाली. सड पातळ बांधायचं असं वाटण्याच्या शरीरावर बघून हा काही षटकार टोलवेल, पण त्यानंतर प्रतीकला असताना दाखवलं कसं दे दनादन आतषबाजी बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. जल्लोष रेडी गावाचा जल्लोष सरपंच चषक 2026 क्रिकेट रणसंग्राम. कडक कुणात कडक फटकेबाजी सुरुवातीलाच चबटा कोसरा क्रिकेट संघाच्या कोट्यातून अजून एक फिरकीचा जादूगार अनिरुद्ध पेंडेकर संचालय गोलंदाजीला. दुसऱ्या सामन्यात काही गोलंदाजी केली अरॉन 11 रेडी माणगाव क्रिकेट संघाचा काशी कुडतरकरनं आरवली क्रिकेट संघाच्या तोंडात जवळील घास हिसकावून घेतला. 8 बॉलला 8 बनले नाहीत. हा इतिहास आहे क्रिकेटमध्ये. या मैदानावर अनेक इतिहास रंगले गेले आणि अनेक इतिहास त्याचबरोबर मोडले पण गेले आहेत. डाव्या हाताचा सलामी झालेला प्रथमेश नॉन स्ट्राईकला मानस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्यात चेंडू अवस्था डंपरसाठी लेग बिफोरसाठी अपील बघायला मिळालं. एकच धावमे लेगबाईच्या स्वरूपात एक बनल्या जाता मात्र 65 धावा धावपलकावर ज्या धावा पाहिजे होत्या चवटा कोसरा क्रिकेट संघाला त्या सुरुवातीला बनल्या आहेत. फायटिंग टोटल इथून पुढे ज्या 5 चेंडू मध्ये धावा येतील तो बोनस असेल चवटा कोसरा क्रिकेट संघासाठी आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी लेग ब्रेक केला चेंडूला लांबून घेण्याचा प्रयत्न झाला मानसचा. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टुलवा इरादे बघायला मिळाले. डॉट बॉलनं अनिरुद्ध पेंडेकरनं स्लॉक ओव्हरला सुरुवातीच्या 2 बॉलवर रोखलाय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. वेगवान पद्धतीचा चेंडू अवस्था डंपायर हे अपील बघायला मिळालं. आत्मविश्वास कमी असताना लेग बाईच्या स्वरूपात अजून एक धाव मिळेल. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 66 धावा धावपलकावर स्टॉक ओव्हरला धावा म्हणत नाही. चबटा कोसरा क्रिकेट संघाच्या सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. प्रतीक डिसोलकरच्या विरोधात आतषबाजी कमबॅक, त्यानंतर राकेश सारंगचा एक मोठा फटका आणि त्यानंतर अनिरुद्ध पेंडेकरचा सुरुवातीच्या चेंडूंवर त्यानं पण कमबॅक केलाय. खोलवर टाकलेला चेंडू बघायला मिळाला. त्यावर हलक्या हाताने खेळलाय. वेगानं प्रतीक डिसोलकर आलाय. परतीची पेक करतो ही चुकीच्या एंडला आणि त्यामुळे 2 धावा बनल्यात. सर्व आक्रमक झाले. प्रतीक डिसोलकर सांगितलं परतीची पेक जर नॉन स्ट्रायकरला टाकलं असते तुला तो जवळ एंड होता आणि तिथे सुद्धा धावचीत झाला असता मानस. पण दोन्ही धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. 68 धावा धावपलकावर षटक क्रमांक 5 हे अंतरिमचं प्रगतीपथावर आणि सलामीला आलेला ज्याने चौकारांची लूट केली तो प्रथमेश नॉन स्ट्राईकला सज्ज झालाय. त्याच्या बॅटमधून मोठा फटका जोरकस पद्धतीचा खेळायचा होता. काही गोलंदाजी केली निलेश शिलोन उभा दांड वेंगुर्ला रेडी क्रिकेट संघ लेग बाईच्या स्वरूपात अजून एक धाव. 69 धावा धावपलकार आपल्याला बघायला मिळत आहेत. इनिंगची सागादा काय जरा अंतरिमचा चेंडू चाचपटत खेळत असलेला मानस एक मोठा फटका टोलावेल की ज्याला गोलंदाजी मध्ये लय सापडलाय तो निर्धाव चेंडू इनिंगची सांगता करे. चित्र अगदी थोड्या वेळास आपल्याला बघायला मिळेल या सरपंच चषक 2026 माध्यमातून. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहतोय. ऍक्शन झाली पण बॉलच सुटला हातातून. नवीन काहीतरी बघायला मिळालंय. वेगान टाकायचा चेंडू होता की गती परिवर्तन करायचं होता पण त्याची पकडच सुटली नाही चेंडूची आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सावरलंय त्यानं. आडव्या बॅटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. अभिषेक स्टार अभि स्क्रीनवर आलाय. पहिल्यापर्यंत परतीची बेग वेगानं त्यानं नॉन स्ट्रायकर एंडला केली. एकच बनेल आणि एक न बनल्या जाता मात्र 70 धावा 71चा पाठलाग करायचा आहे. निलेश इलेवन उभा दंडा रेडी वेंगुर्ला क्रिकेट संघाकडे फलंदाजी तगड आहे. ती फलंदाजी करायची आहे. सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा फलंदाजीचा चवटा कोचरा क्रिकेट संघानं आम्ही सुंदर फलंदाजी करत ज्ञानू पिंगळे प्रथमेश राऊळ आणि मानसच्या जोरावर 70 या धावसंख्येवर मजल मारतोय. 71 या धावसंख्येचा डोंगरावर धावसंख्येचा फायटिंग टोटलचा पाठलाग करावा लागेल. निलेश इलेवन रेडी उभा दंड वेंगुर्ला क्रिकेट संघाला आणि बघूया
कशा पद्धतीने 71 धावा निघताय. स्टार अभिची फटकेबाजी, राधाकृष्ण पेडणेकरची अनुभवाची फटकेबाजी, की तेजस जोगलेकर, राकेश सारंगचा जलवा मैदानाच्या आतमध्ये असेल, उभरत असेल तर मंथनची फटकेबाजी असेल, हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक खास या स्पर्धेसाठी आपल्यासाठी जोडले आहेत मायक्रोफोनवर सर अमोलजी समदाडे. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून या सरपंच चषकासाठी आपण पाहतोय बीजेपी तालुका अध्यक्ष सन्माननीय विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. तर या स्पर्धेची आठवण म्हणून आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण येत आहेत, आपले सहकारी येत आहेत साहेब आणि त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संतोषजी चव्हाण, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या इनिंग ब्रेक नंतर त्यांच्या या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय सन्माननीय रेडी गावचे सरपंच, बीजेपीचे तालुका अध्यक्ष आणि परबडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब आपल्याला बघायला भेटत आहेत. सन्माननीय विष्णू पप्पू परब सरपंचांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर त्यांच्या साथीला असलेले आमचे जवळचे मित्र सायमन यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं जातंय सरपंचांच्या शुभ हस्ते. स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या इनिंगच्या ठिकाणी खेळ समाप्त होलो. 71चा पाठलाग करायचा आहे आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील, ड्रॉ काढला जाईल पुढल्या सेमीफायनलसाठी. जे पहिले आपल्याला बघायला मिळाले 3 संघ विनर आहेत. पहिला क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळाला आहे माऊल रेडी क्रिकेट संघ, त्यानंतर एरॉन 11 रेडी माणगाव क्रिकेट संघ आणि राजाराम मोरगे तवडे क्रिकेट संघ. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय आरवली सरपंच प्रथम नागरिक आरवली गावचे सन्माननीय समीरजी कांबळी साहेब यांच्या ठिकाणी मान सन्मान केला तो. या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच सन्माननीय भाई राणे यांच्या माध्यमातून आणि जे तिन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही बोलावलं विनंती आहे, त्वरित या ठिकाणी या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ड्रॉ काढला जातोय. पुढल्या सेमीफायनलसाठी चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत आणि तिन्ही संघाच्या कर्णधारांना आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो तर इथे पोचा. त्यानंतर तुमची कुठलीही सबब आम्ही ऐकून घेतली जाणार नाही. त्याला विनंती करतोय राजाराम मोरगे तवडे केरळ क्रिकेट संघ कर्णधार, माओली रेडी क्रिकेट संघधार आणि एरॉन 11 रेडी माणगाव क्रिकेट संघधार कर्णधार, आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षासमोर या. लाईव्हच्या पद्धतीने या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते ड्रॉ काढला जाईल, तो पुढच्या सेमीफायनल साठी चिठ्ठ्या उडतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जोडूया अमोलजी समदाडे. थँक्यू डीजे. ड्रॉ काढला जातोय सेमीफायनल साठी. आपण बघतोय 3 संघ सुरुवातीला माऊली रेडी क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळाला एरॉन 11 रेडी माणगाव क्रिकेट संघ आणि तिसरा क्रिकेट संघ राजाराम मोरगे तवडे केरवाडा क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय.
आणि लाईव्हच्या माध्यमातून थोडस कॅमेऱ्याच्या बाजूला हवूया. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हा लाईव्ह ड्रॉ काढला जातोय. चिट्टे उडवले जातील. पहिले 2 चिट्टे येतील त्यांचा पहिला सेमीफायनलचा सामना असेल. दोन चिट्टे आपल्याला बघायला मिळत आहेत. पप्पू परब, सन्माननीय पप्पू परब यांच्या शुभ हस्ते पहिला सेमीफायनलचा सामना असेल तो राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ व्ही पक्ष XYZ म्हणजे जो सामना चालू आहे क्वार्टर फायनल त्यातील विविध क्रिकेट संघ जो होईल तो राजाराम वॉरियर्स तळवडे केरळ क्रिकेट संघासमोर आणि एरॉन 11 रेडी माणगाव आणि माय माऊली रेडी क्रिकेट संघ हे युद्ध पुन्हा एकदा ह्या मैदानावर. पहिला सामना होईल एरॉन 11 रेडी माणगाव आणि माय माऊली रेडी क्रिकेट संघ. हा पहिला सेमीफायनलचा सामना बघायला मिळेल आणि त्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडे केरळ क्रिकेट संघ विपक्ष यातील विविध क्रिकेट संघ लढत बघायला मिळेल. हॅलो हॅलो धन्यवाद योगेश. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. संपूर्ण रेडी गाव आयोजित सरपंच चषक 2026 आपण सगळेजण आनंद घेतो आहोत. क्वार्टर फायनल नंबर 4. एका बाजूला चव्हाटा कोचरा क्रिकेट टीम प्रथमतः 70 धावा फलकावरती आणि उत्तरादाखल प्रत्युत्तर दाखल निलेश 11 रेडी उपाधंडा क्रिकेट संघ पाठलाग करत असताना 71चा पहिल्याच बॉलवरती अप्रतिम चौकार ठोकला. स्ट्रायकिंग एजच्या बॅटर प्रज्वलने इरादे स्पष्ट केलेत, मात्र दुसऱ्या बॉलवरती बीट देखील केले बॉलरने. निखिल गावडे हाफ ट्रॅकर ऑफ साइड ऑफ टर्म यावेळेला पुन्हा एकदा ऑफ टिकला हवा घालत बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल नंबर 4. आतापर्यंत 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. चौथ्या सेमीफायनलिस्टची प्रतीक्षा आपण करतो. लगेचच याचं उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे. बॉलर तयार. यावेळेला चेंडू हवेत, प्रचंड ताकद लावली आहे. टायमिंग तर बेमिसाल आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आहे. येथील 6 धावा. जे प्रेक्षक यष्टीरक्षकांच्या मागे सीमारेषेच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर उभे आहात याची खात्री करा. आम्हाला सहकार्य आपण करायचंय. बॉलर तयार. दमदार षटकार ठोकला या वेळेला प्रज्वलने. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. एक चौकार डॉट डॉट षटकार पुन्हा डॉट. या बॉलवरती काय होईल? टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 10 धावा. फलकावरती 10 धावा आहेत. पाठलाग 71चा करायचा आहे 5 ओव्हरमध्ये. बॉलर तयार. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ यावेळेला झगडतायत. चांगला एफर्ट इथे दाखवलाय. हाताला स्पर्श करत, हाताला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. जबरदस्त लढत
71चा पाठलागी ते करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आलेत. चांगलं उत्तर दिलंय. हम भी किसी से कम नहीं यावेळेला निलेश 11 रेडी उपादानाने सांगितले. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी प्रथमेश आणि त्याच्या साथीला ज्ञानीने केली. 37 धावांचं योगदान दिलं. ज्ञानी हाईट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी दी इस खिलाड़ी ने. प्रथमेशने देखील 25 धावांचं योगदान दिलं. तर ज्ञानीचं कौतुक करावं लागेल. ज्ञानीने खूप चांगली फटकेबाजी केली आणि खास त्याचे आकर्षक जे षटकार होते ते पाहण्याजोगे होते. यावेळेला आउट पिच बॉल त्याच्यावरती मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न ते केलाय. फटका मिस टाइम. ताकद कमी पडली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आली आहे विकेट. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज अभिचा संपला खेळ. एका बाजूने धावा येत होत्या. चांगली फलंदाजी रिदम मध्ये होता प्रज्वल. त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं होतं. मात्र ही जबाबदारी पुन्हा एकदा अनिलने आपल्या खांद्यावरती घेतली अभिने आणि मोठ्या फटक्याच्या आहारी गेला. लालच बुरी बला आहे. सातत्याने आम्ही सांगतो की लालच बुरी बला आहे. मोठ्या फटक्याच्या आहारी गेला. आपली किमती विकेट बहाल केली गेली. पहिलाच धक्का बॅटिंग टीमला. निलेश 11 रेडी उपादंड क्रिकेट टीमसाठी पहिला मोठा धक्का. बडी मछली जाले में. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. राकेश सारंग पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजीचा स्पेल खूप चांगला पाहायला मिळाला राकेश सारंग यांचा. मात्र यावेळेला जबाबदारी आहे ती बॅटिंगची. संघ अडचणीमध्ये असतानाच चांगला खेळाडू मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं असतं. टफ डिसिजन मध्ये तुम्हाला इथे टफ सिच्युएशन आहे. सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला इथून परतीचे सगळे दोर कापले गेलेत. मागे वळून बघता येणार नाहीये. जिंकणं हा एकमेव पर्याय आहे. दोन्ही संघ जबरदस्त ताकदीवर आहेत. दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. बॅटल खूप चांगलं पाहायला मिळेल. चेंडू फळीमध्ये संघर्ष नक्की रंगणार आहे. प्रेक्षकांना ज्या सामन्याची अपेक्षा आहे तोच सामना तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. अजिबात आपली जागा सोडू नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. बॉलर तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दरम्यान. पहिल्या प्रयत्नामध्ये धाव वेगात बनवली. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय. क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकलाय आणि या दबावाला थोडासा अतिरिक्त बळी देखील पडलाय. क्षेत्ररक्षक 2 धावांनी खातं ओपन झालंय. राकेश सारंगने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे जाते. आतापर्यंत 18 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रज्वलने दमदार खेळ इथे दाखवलाय. मात्र तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. सुधाकरचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडच्या राकेश साठी. और पिच बॉल हवेत यावेळेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरती आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल पाहायला मिळेल. व्यक्तिगत 3 धावांचं योगदान आतापर्यंत राकेश सारंगने दिले. टीमची धावसंख्या 1 ने वाढते आहे. 19 धावा. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती आपण मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतो तो मराठी. ज्या राजाने जगायचं कसं वागायचं कसं याची शिकवण दिली. बालवयामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शंकर पिंडीवरती करंगळी कापून रक्त वाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामागे मा जिजाऊंचा देखील खूप मोठा वाटा होता. त्याच दोन्ही शूरवीरांना आपण वंदन करूयात. पुन्हा एकदा आउट पिच बॉल बॉर्डरमॅनचा वापर. कडक 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 कडकडीत प्रहार. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी षटकार. तिकडे रोखणं मुश्किल झालंय प्रज्वलला. टीमची धावसंख्या वाढली आहे प्रचंड वेगात. 25. एरॉन 11 आणि रेडी क्रिकेट टीम माय मौली रेडी आणि एरॉन 11 रेडी मानगाव क्रिकेट टीमला विनंती आहे कृपया आपण संगणकांना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने पाठवायचे. जबरदस्त सामना इथे रंगणार आहे. 71चा पाठलाग. लक्ष मोठं आहे. संघर्षही मोठाच होतोय मैदानामध्ये आणि या संघर्षाचा खऱ्या अर्थाने सुपर हिरो आतापर्यंत ठरलाय प्रज्वल. तो आहे स्ट्राईकला. ऑफ ती वरती बॉल. वाईट बॉलची इथे घोषणा होईल. दबाव साफ जाणवतोय बॉलर वरती आणि दबाव काय येणार नाहीये. अटॅकिंग फलंदाजी होते. वाचण्याचा इथे प्रयत्न केलाय. बचेंगे तो और भी लढेंगे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुधाकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 पाहायला मिळते. प्रज्वलची गाडी रंपंपम धावतीये पटरीवरती आणि या सामन्याची सगळी सूत्र प्रज्वलने आपल्या हातामध्ये घेतली आहेत. लक्ष मोठं आहे, काय फरक पडतो लक्ष मोठं असलं तरी. माझं देखील ध्येय मोठं आहे, मी देखील ते लक्ष गाठणार आहे हे ठामपणे आतापर्यंत प्रज्वलने सांगितले. मात्र दिल्ली बहुत दूर आहे, अजून सामना खूप पुढे घेऊन जावा लागणार आहे. एक चांगला बॉल, एक चांगलं षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे टाकावं लागेल. चव्हाटा कोचरा क्रिकेट संघासाठी एक निर्णायक षटक टाकणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पुन्हा एकदा सुधाकरला पाहताय, तो आहे तयार. स्ट्रायकिंग येईल प्रज्वल पुढे आला आणि हा झेल सोडलाय का पाहावं लागेल. ज्याने खऱ्या अर्थाने धावांचा रतीब रचला त्याच खेळाडूने महत्वाच्या क्षणी यावेळेला प्रज्वलचा झेल सोडला. ध्यानी ये आपने क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. तिकडे जे 71चा पाठलाग करायचा, 2 षटकांचा खेळ इथे संपला. 26 धावा फलकावरती आहेत, अजून 18 मध्ये 45ची गरज आहे. 18 चेंडू 45 धावा हे विजयासाठी समीकरण. निलेश 11 रेडी उपादंडा क्रिकेट टीमच्या चव्हाटा कोचरा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही लढाई आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फक्त 18 चेंडूंचा कालावधी बाकी आहे. जे काही करायचं आहे ते तुम्हाला 18 चेंडूंमध्ये करायचं आहे. आज तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, तुमचं सर्वस्व इथे पणाला लावावं लागेल. जिंकण्यासाठी दोन्ही संघ खेळत आहेत, मात्र एकाला हरावं लागेल. तो हरणारा संघ कोणता आहे, जिंकणारा संघ कोणता आहे. प्रति ओव्हर 15च्या ॲव्हरेजने 15चं रिक्वायर्ड रन रेट इथे पाहायला मिळते. प्रति ओव्हर 15ची धावगती इथे गरजेची आहे. जबरदस्त लढाई आहे, फाईट आहे. क्वार्टर फायनलचा एक महत्वाचा सामना प्रेक्षक अनुभवत आहेत आणि महत्वाच्या क्षणी आता मात्र सामना एका वेगळ्या वळणावरती आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. नॉन स्ट्रायकिंग येईल प्रज्वल, जो खऱ्या अर्थाने सुपर हिरो ठरला आतापर्यंत. दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंग येईल बॅटर देखील तयार झालाय राकेश सारंग. ऑफटिकच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलची घोषणा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. निखिल गावडे व्यक्तिगत दुसरं संघाचं तिसरं षटक फेकत असताना षटक क्रमांक 3 मध्ये यशवंत गडाच्या पायथ्याशी आपण आहोत. या पुढच्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी इथे जिंकली आहे माय माऊली रेडी क्रिकेट टीमने. मान्यवरांच्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झाली. सेमीफायनलचा जो सामना आहे तो 6 षटकांचा होणार आहे आणि जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा सामना होणार आहे. सेमीफायनलचा रिव्ह्यू घेतल्या वाईटसाठी, चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. आपण पीसी रूम मध्ये जाणार आहोत. तर टीव्ही अंपायर आमचे तिसरे पंच थोडेसे बिझी होतील. नाना नाईकजी, आपण पंचांविषयी देखील चर्चा करत होतो. त्यांनी आपल्या ऐन उमेदीमध्ये क्रिकेटची कारकीर्द गाजवली. त्यामध्ये नानाजी नाईक, किशोरजी भगत आणि उत्तमजी मोटे यांचंही नाव आवर्जून घ्यावं लागेल. मला आठवतं उत्तमजी मोटे सलामीला फलंदाजीला यायचे आणि खूप चांगली खेळी, संयमी खेळी करण्यासाठी या खेळाडूंनी देखील खूप चांगले योगदान दिले. ग्राउंडिंग शॉट याच्यामध्ये परफेक्ट फटके त्यांच्या बॅटमधनं गॅपमध्ये यायचे. उत्तमजी मोटे, ये दिखने में है छोटे लेकिन इनके कारनामे बहुत ही मोटे, बहुत ही बड़े. टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होत आहेत, वेगवेगळ्या अँगलने चेक केलं जाईल. 19-20 का मामला नजर आता हुआ. व्हाईट बॉल साठी चॅलेंज घेतलंय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर अतिशय महत्वाची लढत चव्हाटा कोचरा क्रिकेट टीमने 70 धावा फलकावरती झळकवल्या. 71 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर निलेश 11 रेडी उपादंडा क्रिकेट टीमने दिलं. दुसऱ्या षटकात थोडासा धावसंख्येला ब्रेक सुधाकरने लावला आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील झाली होती, निखिलजी गावडे यांनी केली. तर वाईट बॉलची घोषणा होते. अतिरिक्त चेंडू, एक चेंडू अजून टाकावा लागेल बॉलरला. एक धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सांघिक धावसंख्या पुढे जाते 28.
28 धावा फलकावरती आहेत. 71चा पाठलाग, 43 धावांची अजून गरज. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. व्यक्तिगत दुसरं षटक निखिल गावडे फेकत असताना कोकण प्रांतातील महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. रेडी गावामध्ये शॉर्ट बॉल, त्याच्यावरती केला हल्ला. बॅट्समनने दिली बॉलला धडक, बॉल गेला दन 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 करत बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तिकडे 34 धावा फलकावरती आहेत. अजून 37 ची गरज आहे. आता मात्र सामना इथे पुन्हा एकदा टर्न झालाय. 50-50चा मौका. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. सामना कोण जिंकेल हे सांगणं अवघड आहे. जबरदस्त फायटिंग दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला अजिबात तयार नाहीयेत. कोण होणार कोणावर भारी ते पाहावं लागणार आहे. चांगली फलंदाजी होते. राकेश सारंगडे प्रतिम यावेळेला षटकार ठोकलाय. और पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न केला. मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघणार नाहीयेत कारण दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके आहेत. सिंगल वरतीच भर दिलाय. एकडी धावसंख्या पुढे जाईल. 35 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. जे कोल्हापूर परिसरामध्ये गेलात तर आवाज येतो आपल्या कानावरती, काय करतोयस रे भावा. दिलं जाईल 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढते या फलकावरती. सेमी फायनलच्या सामन्यापासून पारितोषिक आपण देणार आहोत. 42 धावा फलकावरती आहेत. 42 रन्स. 29 ची गरज आहे. चौदा चेंडू 29 ची गरज आहे. समीकरण जवळ आलंय, सोपं झालंय. आता मात्र दोन्ही संघांना चांगला खेळ ते दाखवायला लागेल. दोन्ही संघ तर लढतायत. काय फलंदाजी होते. राकेश सारंगचं देखील कौतुक करावं लागेल. प्रेशर आता मात्र बनवलंय निखिल गावडेवरती. मात्र निखिल देखील एक कसलेला खंदावीर आहे. तो देखील कमबॅक करू शकतो. अवैध बॉल, झेल टिपण्याचा प्रयत्न ते केला. पॉइंटला झेल सुटला आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर हा फटका 2 धावांमध्ये रूपांतरित केला गेला. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या बदलली आहे. प्रत्येक वेळी सामना बदलत जाईल. कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. 44. 27 ची गरज. 13 चेंडू 27 धावा ची आवश्यकता. क्वार्टर फायनल नंबर 4 जिंकण्यासाठी निलेश 11 रेडी. उपादांडा क्रिकेट टीमला. सव्वाटा कोचरा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ इथून जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. कोण जिंकेल. 13 बॉल 27 ची आवश्यकता. बॉलर तयार. ऑफ टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केलाय. सटीक लाईन आणि लेंथ मधून प्रचंड वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए 140 किलोमीटरच्या वेगात बॉल डिलिव्हर्ड. बॉल इथे निर्धाव गणला गेलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ थांबला. 44 धावा फलकावरती. 12 मध्ये 27 ची गरज. निलेश 11 रेडी. उपादांडा क्रिकेट टीमला. सव्वाटा कोचरा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारे फक्त 12 चेंडू बाकी आहेत. कुठेही जाऊ नका. चॅनल बदलू नका. रिमोटला अजिबात हात लावू नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. आपने ये मैच नहीं देखा तो आपने क्या देखा. टेकडीजे चला सामना थोडा फास्ट घ्यायचा. वेळ घेऊ नका. आपली ग्रामसभा लवकर संपवायची. 44 धावा फलकावरती आहेत. 27 ची गरज. 12 मध्ये 27. कोणाचे वाजणार 12 ते आपल्याला पाहावं लागणार आहेत. 12 चेंडूंचा खेळ आहे. 27 ची गरज आहे. युवराज सिंगच्या पाठीवरती क्रमांक 12. वर्षाचे महिने 12. घड्याळामध्ये आकडे 12. जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनी बारसं पूर्ण करतात. मृत्यू झाल्यानंतर 12 दिवसांनी कार्य पूर्ण करतात. चेंडूंचा खेळ देखील आहे 12. कोणाचे वाजणार 12 ते आपल्याला पाहायचंय.
बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, ज्याने खऱ्या अर्थाने फलंदाजी करताना पहिल्या सत्रामध्ये 37 धावा बनवून एक उच्चांकी धावसंख्या बनवली, मात्र एक झेल देखील सोडला. और पिच, ओह क्या बात है, कॉपी बुक स्टाईल मध्ये जबरदस्त फटका, घुटने टेक तमाशा देख, चेंडू बोर्ड लाईनच्या बाहेर, सरळ बॅटने षटकार. जे आज फलंदाज प्रज्वल काय खाऊन आलाय याचा अंदाज प्रेक्षकांना येत नाहीये. प्रज्वलने धमाका केलाय, शोर माजवलाय. प्रज्वल नावाचं वादळ गोंगावतंय. टीमची धावसंख्या 50 आहे. 11 मध्ये 21 ची गरज आहे. जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते ज्यावेळेला संपूर्ण जग तुमच्या हरण्याची वाट बघतं. अजून सामना संपलेला नाहीये. स्वतःमध्ये जिद्द असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. 11 चेंडू, विजयासाठी 21 ची गरज. सामना अजूनही दोन्ही बाजूला आहे. बॉलर तयार. प्रज्वल साठी यावेळेला ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, दबाव साफ जाणवतोय, प्रेशर वाढवलंय, दबाव वाढवलंय. व्हाईट बॉलची घोषणा इथे होतीये. टीमची धावसंख्या 51, 20 धावांची अजून आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ. निलेश 11 रेडी उपादंड क्रिकेट टीम आता मात्र जबरदस्त रिदम मध्ये आली आहे. मात्र मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी 14 कोचरा क्रिकेट टीमला विकेटची गरज आहे. मोठा फटका ठेवण्याचा इरादा, वितरण कार्पेटचा फटका, स्वतः बॉलर पोचलेत बॉल पर्यंत. एकच धाव, स्ट्राईक बदलली आहे. सामना पुढे चाललाय. 52 धावा फलकावरती. 19 ची अजून गरज. 10 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आहे. सामना कोण जिंकेल याचा अंदाज प्रेक्षकांना येत नाहीये. चर्चा तर प्रेक्षकांमध्येही चालली आहे. चौथा सेमीफायनलिस्ट कोण होणार आहे. दोन्ही संघांचे सपोर्टर्स आता मात्र देवाकडे प्रार्थना करतायत की आमचा संघ सामना जिंकावा. बॉलर तयार. यावेळेला सुंदर फटका, कव्हर्सला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेला हो झेल सोडलाय. धावबाद करण्याची संधी पुन्हा एकदा आली का पाहावं लागेल. फेकी तर झाली आणि या वेळेला काय क्षेत्ररक्षण झालंय, जबरदस्त विकेट आली आहे. ऐन मोक्याच्या क्षणी आपली विकेट गमावली आहे. झेल सुटला, जीवनदान मिळालं. मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राकेश सारंगचा खेळ संपला. विकेट नंबर 2 डाऊन. त्रेपन्न धावा. राकेश स्वतःवरती थोडासा नाराज नक्की असेल, मात्र काय फेकी झाली आणि खास करून त्यानंतर यष्टीरक्षकाने जी फेकी केली डायरेक्ट नेस्टॅनवरती ती खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगी होती, कौतुकास पात्र होती. कारण जर नेम चुकला असता तर अजून एक धाव जाण्याची देखील शक्यता होती. तेजस, नवीन फलंदाज तेजस जुळेकर मैदानामध्ये दाखल होत आहेत. देखील एक चांगला खेळाडू आहे तेजस. त्याने देखील चांगली यावेळेला फलंदाजी केली आहे. आचरामध्ये देखील या खेळाडूने एक आपली वेगळी ओळख, अर्धशतकी खेळी केली होती. तोच हा खेळाडू आणि तोच फॉर्म त्याला इथे बरकरार ठेवावा लागेल. प्रत्येक सामना वेगळा आहे. अजून 18 ची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 18. बॉलर तयार, बॅटर तयार. शॉर्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला तेजस आलाय, तो आलाय आणि मैदानामध्ये आल्याची चाहूल करून दिली आहे आणि त्याने बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थैंक यू डीजे. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. एक जबरदस्त फटका इथे ठोकलाय तेजसने. आपण मैदानामध्ये आल्याची त्याने चाहूल करून दिली आहे. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत दिलेत. 12 धावांची अजून गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 मध्ये 12 ची गरज आहे. इथूनही सामना बदलू शकतो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही, हे आपण आजपर्यंत पाहिलंय. 8 मध्ये 12 ची गरज. बॉलर तयार, बॅटर तयार. यावेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल, वाईड बॉलची घोषणा पुन्हा एकदा होते.
क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा केली जाते तो चेंडू इथे पाहायला मिळाला. एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल बॉलरला. ज्ञानी गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. 8 मध्ये 11ची गरज. तेजस स्ट्राईकला. यावेळेला काय आहे ते नक्कीच थोड्या वेळात स्पष्ट होईल. हा वाईड बॉल आहे. वाईड नाही तर या परिस्थितीमधला हा सगळ्यात वाईट बॉल आहे. दोन खराब चेंडू इथे पाहायला मिळालेत आणि टीमची धावसंख्या वाढते. समीकरण बदलते. 61 धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 8 मध्ये 10ची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे 8. कोण लावणार कोणाची वाट आणि कोण थोपटणार कोणाची पाठ. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॅट्समन तेजसने दिली बॉलला धडक आणि चेंडूला पाठवलंय बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू टीजे. स्पर्धेदरम्यान गायत्री स्पोर्ट्स रेडी संघाचे सर्व अण्णासाहेब गडेकर यांचं मैदानावरती आगमन होते. खूप खूप स्वागत त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान. तेजसने आता मात्र सांगितलंय मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो क्योंकि जीतने का मजा तो तब आता है जब हारने का रिस्क हो. आखूड टप्प्याचा बॉल आणि यावेळेला तिसरा षटकार तेजस उलेकरच्या बॅट मधून. तेजस आ गए छा गए और भाग गए. क्या बात है तेजस. आज तुझ्या नावाची चर्चा होईल रेडी गावामध्ये. आज तुझ्या नावाचा डंका वाजेल. आज तुझा जय जयकार होईल आणि आज तुझ्या नावाचे तुझ्या खेळीचे स्टेटस सगळ्यांच्या मोबाईल वरती लागतील. तेजस नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावलं आणि समोरच्या संघाला पुरतं नामोहरण करून सोडलं. तेजस जुलेकर हे नाव आज मात्र प्रेक्षक लक्षात ठेवतील. यस काय बॅटिंग केले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग. ही बॅटिंग कशासाठी होती. आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती बॅटिंग होती. आज त्या एका ट्रॉफीसाठी ती बॅटिंग होती. त्याने सांगितलं होतं कालच्या दिवसामध्ये प्रॉमिस केलं होतं सर उद्या हा तेजस जुळेकर फक्त आणि फक्त त्या ट्रॉफीसाठी खेळ ज्याच्यासाठी त्याने 7 वर्ष आपल्या संघात